ऐकेना आवऱ्या मना ऐकेना मज गुरु भक्ती करू देना आवऱ्या मना ऐकेना आवऱ्या मना ऐकेना मज गुरु भक्ती करू देना मज गुरु भक्ती करू देना ही बगरे मोठे माडी ही बगरे मोठी माडी आणि घरात जरीची साडी आणि घरात तिलकारी हातात रुपेरी काटे हातात रुपेरी काटे सेवेला नौकर पाटे सेवेला नौकर पाठी हे जागीच पडले बघना हे जागीच पडले बघना मज गुरु भक्ती करू देना मज गुरु भक्ती करू देना बांबूची चौकट करून बांबूची चौकट करून निजविले त्यास त्यावरून निदविले त्यावरून बांधले जबर दोरीने बांधले जबर दोरीने तो पुन्हा न येवो म्हणून तो पुन्हा न येवो म्हणून कोणास दया येईना कोणास दया येईना मज गुरु भक्ती करू देना मज गुरु भक्ती करू देना मज गुरु भक्ती करू देना बांबूची चौकट करुनी बांधिले त्यास जबर दोरीने बांबूची चौकट करुनी निजविले त्यास त्यावरुनी बांधिले जबर दोरीने तो पुन्हा न येवो म्हणून कुणास दया येईना मज गुरु भक्ती करू देईन. हा अंत आपल्या सगळ्यांचा आहे. सोन्याची चौकट कुणासाठी होणार नाही. बांबूची चौकट करुणी निजविले त्यास त्यावरुनी बांधिले जबर दोरीने तू पुन्हा न येवो म्हणून पुन्हा येऊ नये. अग्नी लागेल. ज्या लेकराला पोटातून जन्म दिला तोच आपल्याला जाळेल आणि निघून जाईल. राम कृष्ण ही आले गेले त्या विन जग का ओसची पडले. भगवंत आले या जगात ते निघून गेले. भले भले राजा महाराजा आले ते निघून गेले. कुणी कुणासाठी थांबत नाही. काल परवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले. तिसऱ्या दिवशी लाकड शिरवायच्या आधी पत्नीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कुणाच्या राजकारणाशी काही घेणे देणं नाही, पण कल्पना करा किती क्रूर आहे नीती.
आणि मी विचार करतो, मी गेलो तर लोक थांबतील माझ्यासाठी, मी नसलो तर लेकरांचं काय होईल, मी नसलो तर बायकोचं काय होईल. काही होणार नाही, काही होणार नाही. मीच विचार करतो, मी नसलो तर काय होईल, कोणी तुझा विचार करत नाही. आणि म्हणून प्रश्न पडला पाहिजे, म्रीम मानसः क्रीम कर्तव्या. तुमचं आणि माझं मरण 7व्या दिवशी लिहू नये. हे 7च दिवस हातात आहे. या 7 दिवसात काय करता येईल, काय करता येईल. सकाळी उठून लवकर लवकर कोणाच्या वावरात जायचं आणि सकाळच्या भाजीच्या तुरी बरोबर ओरपडून घेऊन यायच्या. सकाळी उठायचं आणि भरभर कोणाच्या गोठ्यात जायचं आणि तो उठायच्या पहिले त्याचं शेण उचलून आपल्या उकंड्यावर आणून टाकायचं, है ना. 7 दिवसानं मरणार आहे म्हटल्यावर काय करायचं, हे करायचं. करेल का हो कोणी. हे यासाठी आम्ही करतो कारण आम्हाला वाटतं आम्ही कधी मरणारच नाही. का करते माणूस हे सगळं, कारण माणसाला वाटतं मी कधी मरणारच नाही. कोणीच हे स्वीकार करायला तयार नाही की मी मरेल. पण भगवंता समजून घे रे, हे माणसा हे समजून घे, मरण तुझं अंतिम धाम आहे. मरण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि हातात उरले फक्त 7 दिवस. किती दिवस, 7 दिवस. आता विचार करा, या 7 दिवसात काय करायचं. उठा, घरी जा. ज्याला ज्याला आजपर्यंत दुखावलं असेल, जा त्याच्या पायावर पडा. दोन्ही हातांनी पाय पकडा. म्हणा, बाबा, काका, मामा, मावशी, सासूबाई, सुनबाई, चुकलंच माझं, नाही बोलायला पाहिजे होतं, चुकून बोललो, आता मरणार आहे मी, मला माफ करून दे. मी ह्या पार्टीचा, तो त्या पार्टीचा. देवाच्या घरी तुमचं कमळ येत नाही, देवाच्या घरी तुमचा पंजा येत नाही. म्हणून जा, बोला. अरे मागची निवडणूक झाली, जास्तच बोलून गेलो भाषणात, पण चुकलंच माया, नाही बोलायला पाहिजे होतं, माफ करून दे ना. जा. कधीतरी व्यवहारात कोणाचे तरी पैसे देता देता 2 रुपये राहून गेले होते, किंवा तुम्ही हुशारीनं ठेवून घेतले होते, ते 2 रुपये त्याला वापस करा. 5 वर्षाआधी ते 2 रुपये मी घेतले होते. 7 दिवसांनी मी मरणार आहे, घेतो हे पैसे, मला नाही पाहिजे. आणि कोणासाठी करू. वाल्या होता, वाल्या भयंकर राक्षस होता. रोज रस्त्याने निघायचा, माणसांना मारायचा, त्यांचा मुर्दा पाडायचा, त्यांचं रक्त प्यायचा. डाकू होता, त्यांचं रक्त पाडायचा, त्यांच्यापासचे पैसे काढायचा, त्यांच्यापासचं सोनं नाणं त्यांना लुटून घरी यायचं. रोज हाच धंदा. असं करता करता वाल्या डाकू श्रीमंत झाला. घरी अपार संपत्ती आली, घरी पैसे भरून गेले. बायको पोरो मजा करायला लागले, आनंदात राहायला लागले. एक दिवस संध्याकाळची वेळ, नारद मुनी चालले होते. वाल्या गेला आणि वाल्यानी नारद मुनीला पकडलं. म्हणे, नारद मुनी, तुझ्याकडे जे आहे ते सगळं देऊन दे, मी तुला मारणार आहे. वाल्या म्हणाला, नारद मुनी म्हणाले, कशासाठी रे बाबा. कशासाठी म्हणजे, मला घरदार नाही का, बायको पोरं नाही का. समजा वाल्या नाही, हा तुमच्या आणि माझ्यामध्ये लपलेला वाल्या आहे.
आहे ना माऊली, आहे की नाही? कोणाच्या तरी निंदाला जायचं, त्याच्याकडून रोजही घ्यायचा आणि त्याच्या वावरातल्या शेंगाही बुराच्या. वाल्याचा गुण आहे हा. मुठभर भाजीले पाहिजे तर मागून घ्या. मी काही तुमच्या शेंगावर नाही आलो, सांगून राहिलो. कोणाच्या तरी कामाला जायचं, कामाला काय सांगू, पंप मारायला जायचं कोणाच तरी. माझा अनुभव सांगतो. मी शेती, माझे वडील वारले, मग मी शेती करायला 1 वर्ष घेतली होती. गड्याला म्हटलं पंप मार, औषध नेऊन दिलं. दुपारपर्यंत त्याचं औषध मारणं झालं. मला वाटलं मारलं यानं. महिन्याभरानं माहीत पडलं, ना त्यानं औषध मारलं ना पंप मारलं, त्यानं पाणीच मारलं. रोजही घेतला आणि त्या औषधाच्या बॉटल्या बाजूच्या लिकून टाकल्या. कोण आहे हा? वाल्या. वाल्या आपल्या अंतःकरणात वाल्या आहे. वाल्या काही बाहेर नाही आहे. बरं कोणासाठी एवढं सगळं? कोणासाठी? बायको पोरासाठी ना, त्याच्यासाठीच करता ना. मग नारद मुनीने म्हटलं, अरे कोणासाठी करतं? तर बायको पोरांसाठी करतो. एक काम कर, हे जे करतं याचं पाप लागते तुला. ह्या पापात तुझे बायको पोरं सामील आहे का? वाल्या म्हणाला, काहून नाही? मी जे पाप करतो त्याच्यापासून जे पैसे मिळते ते सगळे माझे बायको पोरं खाते, मग काहून सामील नाही? बरं ठीक आहे, एक वेळा बायको पोरांना विचारून तर ये. आपल्यालाही सांगतोय, एकदा विचारा आपल्या पोरांना, मग उत्तर सापडेल. आयुष्यभराची जी लुबाडी करता, ती लुबाडी कोणासाठी करता? तर लेकरासाठी करता. त्या लेकराला एकदा विचारा, 5 वर्षाच्या वरचं पोरग पाहिजे फक्त, उत्तर तुम्हाला मिळून जाईल. हे जे पाप मी करून राहिलो, वाल्या घरी गेला, बायकोला म्हणते, हे जे पाप मी करून राहिलो, का ग या पापात तो माझ्यासोबत सहकारी आहे की नाही? बायको म्हणते, मी 2 काम करणं, त्याच्यातून पैसे कमावणं, ते पैसे आणून मला जगवणं, हे तुमचं कर्तव्य आहे पती म्हणून. ते तुम्ही पैसे कुठून आणता मला काय माहित? मी तुमच्या पापागिपात सामील नाहीये. वाल्याला धक्काच बसला. अरे कालपर्यंत जिला मी अर्धांगिनी म्हणत होतो, ती म्हणते मी तुझ्या पापात सामील नाहीये. वाल्या विचारते मुलांना, का रे बाळांनो, हे सगळं तुमच्या सुखासाठी करतो ना मी. माझ्या लेकराला सुखाचं जेवण मिळालं पाहिजे, तुम्ही शिकले पाहिजे, मोठे झाले पाहिजे, तुमच्या जीवनात काही कमी पडू नये, तुमच्या येणाऱ्या पिढ्या सुखात राहाव्या, माझं आयुष्य दुःखात गेलं तुमचं जाऊ नये म्हणून करतो ना. मग का रे, मी केलेल्या पापात सामील आहे की नाही तुम्ही? काय बोलता बाबा? आम्ही लहान लेकरं जन्माला घातले, तर त्या लेकराला जगवणे आणि मोठं करणे तुमचं कामच आहे. आता ते तुम्ही कसं करता हे तुमचं पाप तुम्हाला, माझा काय संबंध? भाल्याला धक्का बसला. अरे जन्मभर ज्यांच्यासाठी एवढं काव केलं, जन्मभर ज्यांच्यासाठी जिवंत माणसांना मारलं, लक्षात घ्या. आपल्याला वाटते आपण मारत नाहीये, पण लक्षात घ्या, कामावर एखादी अनपड बाई आली, अनपड माणूस आला आणि त्याच्या रोजंदारीचे 100 रुपये जेव्हा दाबता, तेव्हा लक्षात ठेवा, त्याच्या लेकराच्या तोंडातला घास तुम्ही दाबता, तुम्ही माणसाचा जीव घेता. पाप तेवढंच आहे, जेवढं वाल्याला लागते तेवढं तुम्हालाही लागते आणि मलाही लागते. ह्या व्यासाच्या गादीवर बसून जर एखादा महाराज तुम्हाला खोटं नाटं सांगत असन आणि तुमच्या आयुष्यात अंधार आणत असन, तुम्हाला अंधश्रद्धेकडे नेत असन, वाईट मार्गाने लावत असन, तर लक्षात घ्या, या व्यासाच्या गादीवर जरी बसला तरी त्याला पाप लागन वाल्याचंच. आणि म्हणून आपल्या अंतरंगात जो वाल्या लपलाय, त्या वाल्याला विचारा. आपल्या पत्नीशी संवाद केला
का ग का ग माझे लग्न झालं, आपलं लग्न झालं तेव्हा एकत्र परिवार होता आपला, माझा लहान भाऊ होता, आपण एकत्र घर बांधलं आणि मग त्याचं लग्न झालं आणि त्याला आपण बाहेर काढून दिलं, पुरं घर आपणच दाबलं, त्याचं पाप लागन ना आपल्याला. पश्चातापापेक्षा पुण्य नाही. जा त्या लहान भावापाशी, त्याच्या बायकोपाशी हात जोडा, माफी मागा. चुकलं रे, मला समजत नव्हतं, अंधकार माझ्या डोक्यात होता. अरे आपलाच भाऊ आहे, काही मान अपमान जगात काही नसते, पापापेक्षा काही भयंकर आहे का? हात जोडा, माफी मागा आणि त्याचं त्याला वापस करा. अरे घेणारे नाही तो तुमचं, घेईन का वापस? अरे घेईन का? घेणार नाही. पण अंतःकरणातला वाल्या मारा आणि वाल्मिकी जिवंत करा. वाल्याला पश्चाताप झाला, वाल्या आला, नारद मुनीच्या पाया लागला आणि म्हणते, नारदा, हे नारद मुनी, मी हे पाप केलं आयुष्यभर, पण कोणी याचा सहकारी नाही, माझ्या हातानं पाप झाला, आता काय करू? नारद मुनी म्हणतात, राम राम म्हण, राम राम म्हण. वाल्या म्हणते, राम तर कधी म्हटलंच नाही महाराज, राम तर म्हणता येत नाही. अरे राम नाही म्हणता येत तर काय म्हटलं? तर मरानं माराच म्हटलं. तर राम नाही म्हणता येत तर कमीत कमी काय म्हणा, मरा तरी म्हण. राम नाही म्हणता येत तर मरा तरी म्हण. आणि मरा 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 श्रीराम जय राम.